तुम्हालाही असा परफेक्ट कुरकुरीत डोसा बनवायचा आहे, पण हे डोसे करताना अनेक प्रॉब्लेम्स येतात. डोसा व्यवस्थित पसरवता येत नाही, तव्याला चिकटतो, तुटून येतो किंवा वातड होतो. असे एक ना अनेक प्रॉब्लेम्स डोसा बनवताना येतात. पण यापुढे असे प्रॉब्लेम्स येणारच नाहीत, कारण हे प्रॉब्लेम्स येऊ नयेत म्हणून भरपूर टिप्स सांगितलेले आहेत. त्यामुळे तुमचे डोसेही अगदी परफेक्टच होणार. तर आज आपण इथे एकदम परफेक्ट डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत. सोबतच एक सिंपल चटणी बनवणार आहोत, जी या डोशांसोबत खायला खूप छान लागते. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. बनवायला एकदम सोपे आहेत. फक्त काही टिप्स लक्षात ठेवला तर तुमचे डोसेही परफेक्ट कुरकुरीतच होणार. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आता सुरुवातीला डोशाचं बॅटर बनवण्यासाठी आपल्याला डाळ तांदूळ किती लागणार आहे ते बघूया. तर इथे मी 3 वाट्या रेशनचं तांदूळ घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही कोणताही जुना तांदूळ वापरू शकता. फक्त नवीन म्हणजे ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ वापरायचा नाही, म्हणजे इंद्रायणी वगैरे. सोबतच इथे मी 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. 3 वाटी तांदळासाठी 1 वाटी उडीद डाळ हे परफेक्ट प्रमाण आहे. आता इथे बघा, मी 3 वाट्या जुना तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ घेऊन ते 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने चोळून धुवून घेतलेलं आहे. नंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालून 7 ते 8 तास भिजण्यासाठी ठेवून दिलेलं होतं. फक्त उडीद डाळ खूप रगडून धुवायची नाही, तर ती फक्त एकदाच धुवून घ्यायची आहे. आणि त्यामध्येच 1 चमचा मेथीदाणे घालून हे मी 7 ते 8 तास भिजवून घेतलेलं आहे. आता भिजवलेल्या सगळ्या तांदळातील आपण पाणी काढून घेऊ. उडीद डाळीतीलही आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे, पण हे पाणी आपल्याला फेकून न देता एका पेल्यात काढून घ्यायचं आहे, कारण हेच पाणी आपण डाळ तांदूळ वाटताना वापरणार आहोत. डाळ तांदळातील सगळं पाणी काढून घेतलं. आता बघा, इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. आता हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून यामध्ये पाणी घालून ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत आपण डाळ तांदूळ वाटतोय तोपर्यंत हे पोहे छान भिजतील. आता आपण डाळ तांदूळ वाटून घेऊयात. तर त्याकरता मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालून आवश्यकतेनुसार 3 ते 4 चमचे पाणी घालू आणि याला छान बारीक वाटून घेऊ. आता हे बारीक केलेलं तांदूळ आपण एका मोठ्या पातेल्यात काढून घेऊ आणि याच पद्धतीने राहिलेलं सगळं तांदूळ वाटून घेऊ. तांदूळ वाटून झाल्यानंतर याच भांड्यामध्ये सगळी भिजवलेली उडीद डाळ घालायची आहे. आवश्यकतेनुसार पाणी घालून यालाही स्मूथ बारीक करून घ्यायचं आहे. डाळ तांदूळ वाटत असताना खूपही पाण्याचा वापर करू नका, नाहीतर बॅटर पातळ होण्याची शक्यता असते. आता वाटलेली उडीद डाळ ही आपल्याला बारीक केलेल्या तांदळामध्येच घालून घ्यायची आहे. डाळ तांदूळ बारीक करून घेतलं. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भिजवलेले पोहे घालायचे आहेत. यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि यालाही बारीक करून घ्यायचं आहे आणि याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. डाळ तांदूळ पोहे सगळं बारीक करून एका पातेल्यात काढून घेतलं. आता हे सगळं आपल्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने एक 7 ते 8 मिनटं फेटून घ्यायचं आहे. हे असं फेटल्यामुळे काय होतं, बॅटर छान एकजीव तर होतंच, पण एकाच दिशेने फेटल्यामुळे बॅटर छान हलकं फुलकं होतं. हाताने फेटल्यामुळे हाताची ऊब बॅटरला लागते आणि बॅटर फर्मेंट होण्यास मदत होते. त्यामुळे याला एक 7 ते 8 मिनटं असं एकाच दिशेने आपल्याला फेटून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनटं बॅटर एकाच दिशेने फेटल्यानंतर बॅटर छान हलकं फुलकं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता बघा, बॅटर फेटत असताना जे कडेला बॅटर लागलेलं आहे ते सगळं बॅटर आपल्याला हाताने यामध्ये काढून मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यावरती ताट झाकून 10 ते 12 तास उबदार जागी ठेवून हे बॅटर आपल्याला फर्मेंट करून घ्यायचं आहे. आता थंडी आहे आणि थंडीमध्ये बरेच जणांची तक्रार असते की बॅटर व्यवस्थित फर्मेंट होत नाही. तर त्याकरता हे बॅटर तुम्ही एक अर्धा तास उन्हामध्ये ठेवा आणि नंतर उबदार जागी 10 ते 12 तास ठेवून द्या. बॅटर छान फर्मेंट होईल. ऊन नसेल तर तुम्ही हे ओव्हनमध्ये ठेवू शकता, म्हणजेच ओव्हन एक 2 मिनटं प्रीहीट करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे बॅटर 10 ते 12 तासासाठी ठेवून द्यायचं. आता जर ओव्हनही नसेल तर एखादा तवा कढई गरम करून घ्या आणि त्यामध्ये हे पातेले ठेवून द्या. त्यावरती जाड कापड किंवा ब्लँकेट झाकून हे उबदार जागी ठेवा. 10 ते 12 तास ठेवून द्या. बॅटर छान फर्मेंट होणारच. आता हे बॅटर मी फर्मेंट होण्यासाठी 10 ते 12 तास ओव्हनमध्ये ठेवून देते.
तर बघा इथे मी हे 10 ते 12 तास छान असं फर्मेंट करून घेतलेलं आहे. तुम्हाला जाणवत असेल की बॅटर किती मस्त हलकं-फुलकं जाळीदार झालेलं आहे. म्हणजे आपलं बॅटर अगदी मस्त असं फर्मेंट झालेलं आहे. आता परत एकदा याला चमच्याने हलक्या हाताने मिक्स करून घेऊ. मिक्स करत असताना तुम्हाला जाणवतच असेल की आपलं बॅटर अगदी छान असं फर्मेंट झालेलं आहे. अगदी मस्त असं फ्लफी झालेलं आहे. हलक्या हाताने परत एकदा चांगलं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घालून चांगलं मिक्स करून घेतलं. आता आपण याचे लगेच डोसे बनवणार आहोत. त्याकरता जेवढे डोसे बनवणार आहोत तेवढं मिश्रण आपल्याला एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. 4 ते 5 दिवस हे बॅटर छान टिकतं. याच बॅटरपासून तुम्ही मऊ लुसलुशीत जाळीदार इडलीही बनवू शकता. तर बघा इथे मी एका पातेल्यात हे बॅटर काढून घेतलेलं आहे. आता हे डोश्यासाठी मला बॅटर खूप घट्ट वाटत आहे. त्यामुळे यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. डोश्याचं पीठ एकदम घट्ट ठेवायचं नाही, नाहीतर ते तव्यावर व्यवस्थित पसरवता येत नाही आणि जरी पसरवता आलं तर त्याचे डोसे वातड होतात. त्यामुळे आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. डोश्याचं पीठ या कन्सिस्टन्सीचं असावं. म्हणजे जर आपण हे बॅटर पळीमध्ये घेतलं आणि असं सोडलं तर ते पटपट पडेल असं असावं. म्हणजे फ्लोई कन्सिस्टन्सीचं हवं. बॅटर तयार आहे. आता आपण लगेच डोसे बनवणार आहोत. पण त्याआधी आपण डोश्यासोबत खाण्यासाठी एक मस्त अशी चटणी बनवूयात. त्याकरता इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी ओलं खोबरं घालायचं आहे. सोबतच अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे आहे. इथे मी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे. सोबतच यामध्ये आपल्याला 2 चमचे फुटाण डाळ घालायची आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सोबतच 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घालून ही चटणी आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. सुरुवातीला पाणी न घालता याला वाटायचं आहे आणि नंतर आवश्यकतेनुसार म्हणजे चटणी कितपत पातळ घट्ट हवी आहे यानुसार यामध्ये पाणी घालून याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी एका बाउलमध्ये चटणी वाटून काढून घेतलेली आहे. आता यावरती आपल्याला तडका द्यायचा आहे. तर तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिंग घालून याची मस्त अशी फोडणी करून घेऊ आणि ही फोडणी या चटणीवरती घालून मिक्स करून घेऊ. ही अशी सिंपल चटणी डोश्यासोबत खायला खूप छान लागते. डोश्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे. आता ही चटणी आपण थोड्या वेळाकरता बाजूला ठेवून देऊयात आणि लगेचच डोसे बनवायला घेऊयात. आता बघा तवा गरम करण्याआधीच इथे आपल्याला तव्याला तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे. मी गॅस अजून चालू केलेला नाही. आता तव्यावरती थोडं तेल सोडून घेऊ आणि हे तेल टिश्यू पेपरने सगळीकडे चांगलं लावून घेऊ. टिश्यू पेपरने, कांद्याने किंवा बटाट्याने हे तेल आपल्याला सगळीकडे चांगलं पसरून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होतं तर तव्याला तेलाचं छान कोटिंग होतं आणि डोसे पटपट उठण्यास मदत होते. तव्याला सगळीकडे तेलाने चांगलं ग्रीस करून घेतलं. आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि तवा गरम करून घ्यायचा आहे. आता तव्याचं तापमान कसं असावं, मग तो कोणताही तवा असू दे, भिडाचा, लोखंडाचा किंवा नॉनस्टिक, तर तवा मध्यम गरम असावा. आता जर तव्याचं तापमान खूप कमी असेल तर डोसा तर पसरवता येईल पण तो व्यवस्थित भाजला जाणार नाही आणि याउलट जर तवा खूप गरम असेल तर त्यावरती डोसा पसरवताच येत नाही. तो तव्याला चिटकू शकतो. म्हणून तवा आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की तवा मध्यम गरम झाला आहे हे कसं ओळखायचं, तर तवा गरम झाल्यावर यावरती असं थोडं पाणी शिंपडलं तर ते तिथल्या तिथेच आटलं जातं आहे. म्हणजे तवा मध्यम गरम झालेला आहे. पण जर तवा खूप गरम झाला असेल तर पाणी शिंपडल्यानंतर ते कढईला येतं आणि मग आटतं. पाणी शिंपडून झाल्यानंतर परत एकदा याला टिश्यू पेपरने चांगलं पुसून घ्यायचं आहे. परत यावरती थोडं तेल सोडायचं आहे आणि परत हे तेल चांगलं पसरून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे डोसा एकसारखा भाजला जातो आणि एकसारखा रंग येतो. तेल लावून घेतलं. आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि तव्यावर डोश्याचं बॅटर घालायचं आहे आणि हा डोसा आपल्याला पातळ पसरून घ्यायचा आहे.
जर डोसा पसरवत असताना गॅस मोठा ठेवला तरीही तो व्यवस्थित पसरवता येत नाही. बॅटर पटकन घट्ट होतं आणि ते व्यवस्थित पसरत नाही. तर बघा, अगदी छान असा डोसा पसरवला गेलेला आहे. आता गॅस मध्यम करू आणि याच्या कडा सुकण्याची वाट बघू. अगदी मिनिटभरातच कडा सुकतात. कडा सुकल्या की कडेने आणि वरूनही थोडं तेल लावून घ्यायचं आहे. जर कडा ओल्या असताना तेल सोडला तर कडा व्यवस्थित सोडवता येत नाही. म्हणून कडा सुकल्यानंतरच याला कडेने वरून थोडं तेल सोडून घ्यायचं आहे. आता आपल्याला गॅस मध्यम किंवा कमी ठेवूनच डोसा भाजून घ्यायचा आहे. तवा मोठा आहे, आज कडेपर्यंत जात नाही, त्यामुळे असं थोडा तवा फिरवत कडेनेही हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. डोसा हलका तांबूस रंगावरती शेकला गेला आहे. आता या डोशाच्या कडाही मोकळ्या करण्याची गरज नाही, कारण याच्या कडा आपोआपच उचलल्या गेलेल्या आहेत. तर बघा, अगदी मस्त असा हा डोसा भाजला गेलेला आहे. छान कुरकुरीतही झालेला आहे. आता हा काढून घेऊ. आता अजून एक डोसा मी इथे तुम्हाला करून दाखवते. पहिला डोसा झाल्यानंतर बाकीचे जे डोसे असतात ना, ते करताना तव्यावरती प्रत्येक वेळी असं पाणी शिंपडायचं आहे. याने काय होतं, तव्याचं तापमान मेंटेन होतं. आता बघा, तवा जर खूप गरम असेल तर पाणी शिंपडल्यानंतर ते असं कडेला येतं. आता हे पाणी आपल्याला पुसून घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असेल तर प्रत्येक वेळी पाणी मारला तर तव्याची पाक वाट लागते. तर त्यांनी काय करायचं, एकतर गॅस एकदम कमी करायचा किंवा काही सेकंदासाठी गॅस बंद करायचा, म्हणजे तव्याचं तापमान छान मेंटेन होतं. आता पहिल्या डोशाला जसं आपण तेल लावलं तसं यानंतर तेल लावण्याची गरज नाही. सुरुवातीला एकाच डोशाला तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर नाही लावला तरीही चालेल. पण तुमच्या तव्याला जर तेल लावल्याशिवाय डोसा उठत नसेल तर तुम्ही अवश्य तेल लावा. आता यावरती आपल्याला छान असा पातळ डोसा पसरून घ्यायचा आहे. गॅस कमी करायचा आहे आणि याच्या कडा सुकू द्यायच्या आहेत. कडा सुकल्यानंतर यावरती कडेने मध्ये थोडं तेल सोडून घ्यायचं आहे आणि मध्यम ते कमी आचेवरती हा डोसा आपल्याला चांगला शेकून घ्यायचा आहे. इथे मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत छोट्या छोट्या, त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केलात तर तुमचे डोसेही अगदी मस्त कुरकुरीतच होतील. तर बघा, इथे आपला हा डोसाही छान असा तांबूस रंगावरती शेकला गेलेला आहे. आता हाही डोसा आपण काढून घेऊयात. तर बघा, अगदी मस्त असे कुरकुरीत डोसे तयार झालेले आहेत. अगदी मस्त अशा एकसारख्या रंगावरती भाजले गेलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. तर या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हीही डोसे बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.